नमस्कार. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, खरं तर त्यांना आता सन्मानानं बोलण्याची त्यांची लायकी नाहीये. त्यांना आता गुंड म्हटलं पाहिजे की ज्या पद्धतीने बंजारा समाजाचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ राठोड यांना धमकी देऊन त्या ठिकाणी बेकायदा त्यांच्यासोबत अपमानास्पद वागणूक केली आहे. हरिभाऊ राठोड हे बंजारा समाजाचे ज्येष्ठ नेते आहेत, माजी खासदार आहेत. त्यांनी केवळ हरिभाऊ राठोड यांचा अपमान केला नसून समस्त बंजारा समाजाचा अपमान या ठिकाणी केलेला आहे. एका संविधानिक पदावरती असलेला व्यक्ती जो सभागृह चालवतो तो त्या ठिकाणी खुलेआम दादागिरी करून उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी दाखल होऊ नये म्हणून दमदाटी करतोय, त्याच्यामध्ये धमक्या देतोय. त्याची भाषा तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघा. इतक्या खालच्या पातळीची भाषा आहे. म्हणजे सत्तेची मस्ती, सत्तेचा माज कशाला म्हणावा तो राहुल नार्वेकरांच्या शब्दातून दिसून येतो. त्यांनी काय सांगितलं धमकी देताना, जेव्हा हरिभाऊ राठोड म्हणताय की जोपर्यंत आमचे अर्ज स्वीकारले जात नाही तोपर्यंत आम्ही अधिकाऱ्यांना इथून जाऊ देणार नाही, तर नार्वेकर म्हणतोय की असा बांबू घालतील. मला सांगायचं नार्वेकर साहेबांना, त्या बंजारा समाज जंगलाच्या कुशीत राहतो. बांबू कसा आणि कुठून कसा घालायचा असतो ते बंजारा समाजाला चांगल्या प्रकारे माहित आहे. त्यामुळे बांबू घालण्याची भाषा करण्या अगोदर थोडासा बंजारा समाजाचा इतिहास जाणून घेतला पाहिजे. आज आम्ही माननीय तहसीलदार चाळीसगाव साहेबांना निवेदन देऊन मागणी केली आहे की त्वरित सरकारने त्यांची विधानसभा अध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली पाहिजे आणि त्यांनी जाहीररित्या समस्त बंजारा समाजाच्या भावना दुखवल्या आहेत, त्यांनी माफी मागितली पाहिजे. नसता आज आम्ही फक्त निवेदन देऊन या ठिकाणी सरकारकडे मागणी केली आहे. याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून अशा बेजबाबदार असंवैधानिक वागणाऱ्या व्यक्तीला पाठीशी घालण्याचं काम सरकारने जर केलं तर आम्ही रस्त्यावरती उतरू, जन आंदोलन उपोषण करू. आज आम्ही निषेध देऊन थांबतोय. आम्हाला कृपा करून रस्त्यावरती यायला भाग पाडू नका, या सरकारला या निमित्ताने मी विनंती करतो. खरं तर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेबांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते असंविधानिक आहे. खरं तर बंजारा समाज आज देशामध्ये 16 कोटी प्लस आहे. आज प्रत्येक राजकीय क्षेत्रामध्ये बंजारा समाज यायला नको या हेतूचं सगळीकडे प्रकरण आपल्याला पाहताना दिसत आहे. आज मला सांगायचं आहे की तुम्ही बंजारा समाजाला सहज घेऊ नका. तुम्ही जे वक्तव्य केला आहात ते अतिशय निंदनीय आहे आणि आम्ही इथे जाहीर निषेध केलेलाच आहे. चाळीसगाव तालुक्यामध्येच नाही तर प्रत्येक तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये हा पूर्ण समाजाकडून तुमचा निषेध आहे. परंतु लक्षात ठेवा, आता तरी बंजारा समाजाची भावना जाणून घ्या, नाहीतर आम्हाला पुढची वाटचाल करावी लागेल आणि ते आम्ही कुठल्याही जसं आंदोलन काही या स्वरूपात जे पण आम्हाला समजा करता येतील ते आम्ही करणार आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारे या प्रकरणामध्ये राजीनामा देण्यास भाग काढणार एवढं मात्र निश्चित आहे. ते चुकीचं आहे आणि हे योग्य नाही. परंतु आज आम्ही तहसीलदार साहेबांना जे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनानंतर अशी म्हणजे समाजाची अशी भूमिका राहील की सगळे तालुक्यातील कार्यकर्ते, नेते जे आणि तरुण मंडळी आणि सर्व पक्षीय जे कार्यकर्ते आहे यांनी आपल्याला 2-3 दिवसामध्ये एक मीटिंग घ्यायची आणि पुढचं आंदोलनासाठी काय निर्णय घ्यायचं ते सगळ्यांनी बसून ठराव करायचा आहे आणि त्याच्यासाठी 1-2 दिवसातच आपल्याला ते निर्णय घ्यायचे. म्हणून हे सगळ्यांना मी आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हरिभाऊ राठोड यांना जे अपशब्दाने दुखावले, त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या शिवीगाळ करून त्या ठिकाणी खूप आपल्या बंजारा समाजाचं मोठं मन दुखवलं. या इतक्या मोठ्या संविधान पदावर असलेल्या माणसांनी इतकं घाणेरडं आणि गलिच्छ जर बोलत असतील तर त्यांना आपण या ठिकाणी सगळ्या बंजारा समाजाच्या वतीने त्यांना एकदा धडा शिकून आणि त्यांना राजीनामापर्यंत सळो की पळो करून ठेवल्याशिवाय राहायचं नाही. मी या ठिकाणी चाळीसगाव तालुक्याच्या सकल बंजारा समाजाला विनंती करतो